नमस्कार प्रेक्षकांनो, आता इकडे एक कॉल अलकनंदाला पडला आहे भारी. एक कॉल अलकनंदाला पडला भारी. जे काय सगळं तिचं पित्तळ असतं ते आता इकडे डायरेक्ट विश्वंभर समोर उघड येतं. आता इकडे श्रावणी तिचा फार मस्त असा मास्टर स्ट्रोक साधते, फार मस्त असा तिचा प्लॅन करते. आता इकडे अलकनंदानी जे काही सिलेंडर ब्लॅक केलेले असताना ते सगळं श्रावणी पुढे येतं. आता ते सगळं श्रावणी डायरेक्ट विश्वंभर पुढे आणते. आता इकडे ते सगळं श्रावणी विश्वंभर पुढे कशा प्रकारात आणते, काय काय होतं ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आता इकडे ही अलकनंदा आहे ना, मुद्दामच त्या माणसाला फोन करून सांगते ते सिलेंडर तू एका नीट जागी ठेव, एका नीट जागी ते सिलेंडर ठेव, अजिबातच ते सिलेंडर आहे ना हॉस्टेलमध्ये पोचता कामा नये. तर तो माणूस पण बोलतो मी हे सिलेंडर इथे तर आणले आहे, पण मला कोणीतरी बघितलंय, मला असा डाऊट आलाय. तर अलकनंदा पण बोलते कोणी बघितलंय बरं तुला हा सिलेंडर आणताना, जे काय घडलंय ना मला ते नीट सविस्तरपणे सांग बरं. आता तो माणूस पण बोलतो कोणी बघितलंय मला ते माहित नाही, पण मला असं वाटतंय कोणीतरी मला इकडे येताना बघितलंय. तेवढ्यात अलकनंदा पण बोलते अरे हे सगळं काय चाललंय बरं, तुला कोणी बघितलंय? आता हे जर का सिलेंडर सोबत जर का तू पकडला गेला ना, तर मग तू जर माझं नाव सांगितलं ना, तर मग बघ मी तुझ्या बरोबर काय करते. आता प्रेक्षकांना ते जे काही सगळं बोलणं असतं ना, श्रावणी तिथूनच जात असते. आता श्रावणी तिथून जाता जाता त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेते. आता श्रावणीने त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आता इकडे श्रावणीला फार मोठा असा धक्का लागतो. आता इकडे श्रावणी बोलते काय आत्या हे सगळं तू करते का? आता बघ मी तुझ्या बरोबर काय करते. त्या पाटल्यावरची एकच राणी असणारी, ती म्हणजे फक्त फक्त श्रावणी. असं म्हणून श्रावणी तिथून निघून जाते. आता इकडे श्रावणी डायरेक्ट शुब्बूला सांगते शुब्बू आपण काही देखील एक झालं ना हॉस्टेल खाली करायचं नाही बरं, हॉस्टेल मधल्या मुलांना आपण तिथनं खाली करायचे नाही. अरे सगळं पळ काढायचा मार्ग झाला बरं, जर का आपण हॉस्टेल खाली केलं तर मुलं सगळं शिक्षणातनं पळ काढून घरी चालली जातील बरं. कशावरनं ते घरी शिक्षण करतील असं बरं, जी त्यांना कॉलेजमध्ये वाईफ येईल ना शिकायची ती त्यांना घरी अजिबात येणार नाही. आता इकडे डायरेक्ट शुब्बू पण बोलतो पण मॅडम याच्यावरती काही देखील एक पर्याय उरला नाही बरं. आता इकडे श्रावणी बोलते मी अलकनंदाचं बोलणं ऐकलंय, मी आत्याचं बोलणं ऐकलंय, आत्याचा सळा कटकारस्थान होता बरं. आत्यानी ना मुद्दाम सगळे प्लॅनिंग केले आहे, ते म्हणजे सिलेंडर लंपास करायचे, सिलेंडर गायब करायचे. आता इकडे शुब्बूला फार मोठा धक्का लागतो. शुब्बू बोलतो काय अलकनंदा मॅडम, हे सगळं अलकनंदा मॅडमनी घडून आणलंय? आता इकडे श्रावणी पण बोलते हो हे सगळं आत्यानी घडून आणलं आहे बरं, तिने ते सगळे नाटक केले होते. म्हणजे जर का ती सिलेंडर गायब केले ना, म्हणजे बाबांवरती ना प्रत्येक जण असा आरोप उठवतील आणि जे काही शिक्षण मंत्रीचं जे काही मान सन्मान राहील ना तो सगळा धुळीला मिटेल. याच्याच करता तिने सगळे कटकारस्थान केले. आता इकडे शुब्बू पण बोलतो जर काय अलकनंदा मॅडमनी केलं असेल ना, तर हे खूप मोठी त्यांनी खिळी साधली बरं, हे त्यांनी साहेबांबरोबर फार चुकीचं केले बरं, याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे, आपण काहीतरी पुढे केलंच पाहिजे. आता इकडे श्रावणी पण बोलते आता ती अलकनंदाबाई आहे ना थोड्या वेळाभर तिकडे जाणार आहे बरं त्या सिलेंडरच्या ठिकाणी, कारण की मला असं वाटतंय कोणतरी तिला सिलेंडर आणताना तिथे बघितलंय, याच्याकरता तिने त्या सिलेंडरवाल्याला भेटायला तिकडे थोड्या वेळाने ती जाणार आहे. तर ते सिलेंडर कुठे ना आपल्याला तेव्हाच कळेल. असं म्हणून आता इकडे ना श्रावणी पण त्या अलकनंदाचा पाठलाग करणार असते. आता इकडे श्रावणी आणि शुब्बू दोघेही अलकनंदाचा पाठलाग करून डायरेक्ट ज्या सिलेंडर ठिकाणी लपवलेलं असतं त्या ठिकाणी पोहोचता. आता ते दोघं तिथे मागे असतात. आता इकडे अलकनंदा पण बोलते तुला कोणी सिलेंडर आणताना बघितलं बरं, नेमकं काय झालं आहे बरं? आता तो माणूस पण बोलतो एक कोणतरी माणूस होता बरं, तो माझ्याकडे एक सारखा बघत होता, मला वाटतं त्यांनी माझं सिलेंडर आणताना इथे बघितलंय. आता इकडे डायरेक्टच अलकनंदा बोलते ते सिलेंडर आपण इथून लवकरात लवकर गायब केले पाहिजे बरं. जर का कोणी बघितलं ना तर जितके पैसे मागेल ना तितके पैसे त्याला आपण देऊन टाकू, पण आपण लवकरात लवकर इथनं सिलेंडर गायब करून टाकू बरं. आता इकडे डायरेक्ट तो माणूस पण बोलतो नाही आता इथनं सिलेंडर कुठे नेणार बरं, एवढ्या सगळ्या सिलेंडर बरोबर जर का मला कोणी बघितलं ना तर माझं काही देखील एक खरं नाही, मी कसं मस्त पोलिसांना मार देऊन इकडे आलो आहे बरं, जर का त्यांनी माझ्या सिलेंडर सोबत बघितलं तर माझं काही देखील एक खरं नाही. आता इकडे अलकनंदा पण बोलते काही देखील एक आपण करून येणार इथनं सिलेंडर गायब केले पाहिजे, जर का तो माणूस पोलिसांना घेऊन आला तर, तो माणूस विश्वंभरला घेऊन आला तर. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच आहे ना शुब्बू पण फार मस्त असे त्याची खिळी साधतात. इकडे शुब्बू डायरेक्टच आहे ना फोन करतो, तो म्हणजे काय भैया साहेबांना. आता शुब्बू भैया साहेबांना फोन करून बोलतो साहेब लवकरात लवकर मी तुम्हाला एक जागेचा पत्ता पाठवला, त्या जागेवरती तुम्ही इकडे या बरं. आता विश्वंभर पण बोलतो कोणत्या जागेवरती कुठे येऊ बरं, मी नेमकं सगळं काय चाललं आहे बरं. आता इकडे शुब्बू पण बोलतो जे काही सिलेंडर ब्लॅक करणारे लोक होते ना त्या लोकांना मी पकडलं आहे बरं, म्हणजेच काय श्रावणी मॅडमनी पकडलं आहे त्या लोकांना, जो काय सिलेंडरचा प्रॉब्लेम होता ना तो सगळा सॉल्व्ह झाला आहे बरं, तुम्ही लवकरात लवकर पोलिसांना घेऊन या ठिकाणी या बरं. आता इकडे ना विश्वंभर पण बोलतो हो ठीक आहे मी त्या ठिकाणी येतो, असं म्हणून आता इकडे ना विश्वंभर डायरेक्ट पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी येतो. इकडे श्रावणी पण बोलते बस बस करा अलकनंदा, आता जे काही सगळं सत्य आहे ते सगळं सत्य बाबांना कळेल. आता इकडे थोड्याच वेळामध्ये बाबा येणार आहे, थोड्याच वेळामध्ये बाबा येऊन त्या सिलेंडर सोबत रंगे हात पकडणार आहे. आता इकडे नंदाकाला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. नंदाका बोलते काय विश्वंभर येणार आहे बरं. नंदाका हातून एकदम अशी घाबरलेली असते, तिचे हात पाय एकदम असे दुखायला लागत असतात, एकदम असं थरकाप फुटलेला असतो.
नंदाक्का पण बोलते विश्वंभर तुम्ही याच्यात मला पळली पाहिजे, मी त्यांचा डायरेक्ट ती पळ काढायचा प्रयत्न करते आणि तेव्हा तिची टक्कर होते एका डायरेक्ट पोलिसाशी आणि ती डायरेक्ट तिथे खाली पडते आणि तिथेच विश्वंभर पण येतो. विश्वंभर बोलतो बस झालं, आणि जे काय तुमचं सगळं बोलणं नाही ते सगळं बोलणं ऐकले. काय नंदाक्का तू सिलेंडर गायब केली, तू सिलेंडर सोबत हे जे काय केले नाही फार चुकीचं केलंय बरं, हे सगळं तू का केलं बरं, मी तुला आईच्या समान मानत होतो पण तू सिलेंडर बरोबर केले, फार चुकीचं केलं आहे बरं तू. आता इकडे श्रावणी पण बोलते हो बाबा या बाईनी सिलेंडर बरोबर फार चुकीचं केलं, इनी ना त्या सगळ्या मुलांना सगळ्या भदे आणलंय बरं. आता इकडे डायरेक्ट विश्वंभर पण बोलतो अगं नंदाक्का तू हे सगळं का केलं मला सांग बरं. आता इकडे नंदाक्का मुद्दाम खोटं बोलू लागत असते. नंदाक्का बोलते अरे विश्वंभर मी हे सगळं अजिबात केलं नाही बरं, मी हे सगळं काही देखील केलं नाही, हा माणूस आहे ना सिलेंडर आहे ना गायब करत होता बरं, या माणसाला मी पकडलं आहे बरं, या माणसाला पकडण्याकरता मी इथे आली आहे बरं. आता डायरेक्टच आहे ना विश्वंभर पण बोलतो काय हा माणूस सिलेंडर गायब करत होता बरं. आता तो माणूस पण बोलतो नाही साहेब मी सिलेंडर काही गायब करत नव्हतो, ह्याच मॅडम माझ्याशी बोलतो त्या खोटं वाटतं, त्यांची ना कॉल रेकॉर्डिंग ऐका असं म्हणून आता इकडे तो माणूस पण डायरेक्ट कॉल रेकॉर्डिंग ऐकतो विश्वंभरला. आता विश्वंभरला खात्री पटलेली असते या सगळ्यामध्ये ही नंदाक्का सामील आहे बरं. आता इकडे विश्वंभर पण बोलतो ही जरी माझी सक्की बहीण असेल ना मी हिला अजिबात सोडणार नाही बरं, चुकीला माफी अजिबात मिळता कामा नये बरं, चुकीला शिक्षा मिळालीच पाहिजे असं म्हणून आता इकडे ना विश्वंभर पण तिला पोलिसांच्या तावडीमध्ये देतो. आता इकडे विश्वंभर बोलतो हवालदाराला तुम्ही हिला बेड्या घाला असं म्हणून आता ते पण तिला बेड्या घालता तिथून घेऊन जाता. आता इकडे डायरेक्टच आहे ना विश्वंभर पण बोलतो तू ही परीक्षा जिंकली आहे बरं, जो काय आपण परीक्षा घेणार होतो त्याच्यामध्ये श्रावणी तू जिंकली आहे, जे काय सगळं सत्य आहे ना ते सगळं सत्य आता मला कळालं आहे. आता तूच आता इकडे ना शुब्बूची असिस्टंट होईल बरं. आता इकडे शुब्बूला पण प्रचंड असा आनंद झालेला असतो. आता प्रेक्षकांना इकडे स्वीटी पण फेल झालेली असते त्या परीक्षेमधनं आणि आता इकडे जे काही सत्य राहतं ते सगळं सत्य श्रावणीने विश्वंभर समोर आणलेलं असतं. आता इकडे श्रावणी पण बोलते बाबा आता तरी तुम्हाला सगळं सत्य कळालं का. आता इकडे विश्वंभर पण बोलतो मला माझ्या डोळ्यावरती अजिबात विश्वास बसत नाही बरं, ही अलकनंदा असं वागेल मला असं अजिबात वाटलं नव्हतं बरं, याच्या मागे नक्कीच काहीतरी एक दडलेलं असेल बरं, याच्या मागे काहीतरी एक गुपित असेल, मला ते शोधून काढलंच पाहिजे असा विश्वंभर बोलू लागत असतो. विश्वंभर बोलतो याच्या मागे खूप मोठं सत्य आहे बरं, हे खूप मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं बरं माझ्या विरोधामध्ये बरं, जर काही सगळं आता मी समोर नाही आणलं ना तर माझं काही देखील एक खैर नाही, माझ्यावरून मागून असे वार होतच राहील बरं. आता इकडे विश्वंभर पण आहे ना शुब्बूला बोलतोय याच्या सगळ्या मागे कोण होता याचा तू शोध लाव बरं, याच्या मागे फक्त याला नंदा असूच शकत नाही, याच्या मागे अजून कोणतरी आहे मला आता असं वाटतंय. आता इकडे शुब्बू पण बोलतो आता तरी तुम्हाला सगळं सत्य कळालं का साहेब, इथल्या वर्षापासून श्रावणी मॅडम तुम्हाला हेच सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तुम्ही तिच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवला आणि ते काय का मी फेस बदलून गेलो होतो हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गोष्टीचा शोध लावण्याकरता बरं, ही अलकनंदा मॅडम फार वाईट आहे बरं. आता इकडे डायरेक्टच आहे ना विश्वंभर पण बोलतो शुब्बू मला माफ कर बरं, मी अलकनंदावरनं तुला फार नको ते बोललो आहे, मी श्रावणीला पण फार नको ते बोललो आहे बरं. माझ्या डोळ्यावरती अलकनंदाची एक आंधळी अशी पट्टी होती बरं, आता ती माझी जे काय आंधळी पट्टी होती ना शुब्बू ती सगळी पट्टी आता निघून गेली, तर जे काही सगळं सत्य आहे ना ते सगळं सत्य माझ्या डोळ्यापुढे आलेलं आहे. शुब्बू तू मला माफ कर, श्रावणी तू पण मला माफ कर. ते दोघं पण बोलतात तुम्ही आमची काही देखील एक माफी मागू नका. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.